नमस्कार. श्री स्वामी समर्थ. यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आलेले आहेत. त्यापैकी एक सोमवार तर आपला करून झाला आहे. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मूठभर धान्याचा अभिषेक केला जातो. आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्यसुद्धा वेगवेगळं असतं. या धान्याला शिवामूठ असं म्हटलं जातं. यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्या दिवशी पुत्रदा भागवती एकादशीसुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता करायचं काय? त्याचप्रमाणे या सोमवारची शिवामूठ नक्की कोणती, ती कशी व्हावी, पहिला सोमवार जर करायचा राहिलेला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेलेला असेल, त्याचबरोबर अविवाहितांनी शिवामठीचा कोणता मंत्र म्हणावा या संदर्भातील संपूर्ण माहिती आता मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 24 तारखेला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि यंदाची शिवामूठ आहे तिळाची. शिवामूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवती एकादशीसुद्धा आहे. मग उपवास कसा करावा, कधी सोडावा ते आपण पुढे जाणून घेणारच आहोत. पण त्या अगोदर आपण दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी या संदर्भात माहिती जाणून घेऊयात. बघा, श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घरी आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची किंवा देवाच्या स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं, ज्याला पार्थिव शिवलिंग असं म्हटलं जातं, तर त्या श्रद्धापूर्वक पूजा केली जाते. त्यावर शिवामूठ वाहिली. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची ही पूजा करायची आहे. फक्त शिवामूठ ही वेगळी असेल. बघा, पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणे याही श्रावणी सोमवारी सकाळी सूर्योदयापासूनच व्रताला सुरुवात करावी. दिवसभर उपवास करावा. साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकतात, बटाट्याचे पदार्थ खाऊ शकतात, मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात, पण चालतं. फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकतात. फक्त गोड पदार्थावरच उपवास करू शकतात. पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार चालत आलेली त्या उपवासाची, त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरी काही हरकत नाही. आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवामूठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्या वेळेत करावं. ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल, त्यावेळेस पूजा करता येईल तेव्हा केला तरीही चालेल. किंवा अगदी शक्य झालंच नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा. सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळी शिवलिंगाची पूजा करा. प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे 9 वाजेच्या आत जेव्हा तुम्हाला वेळ भेटतो तेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आता बघा, या दुसऱ्या श्रावण सोमवारला एकादशी व श्रावणी सोमवारचे असे 2 उपवास एकत्र आलेले आहेत. मग हे दोन्ही उपवास आपण कसे सोडायचे ते पाहू. आता करायचं काय, तर अगदी सोपं उत्तर आहे. त्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर. एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही. म्हणून तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे. जसा तुम्ही नेहमी करता तसा उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊन, पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात पण तुमची एकादशीसुद्धा मोडणार नाही. कारण एकादशीला तर भगर चालते, म्हणून दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकतात, दूध घेऊ शकतात, जसा उपवास इतर दिवशी करतात तसा करू शकतात. फक्त प्रश्न आहे की दोन्ही उपवास एकत्र कसा घडवायचा, तर तो संध्याकाळी भगरीवर सोडायचा. शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखं होईल, पण तरीसुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही. त्याचप्रमाणे श्रावणातल्या पहिल्या सोमवारी संकल्प करायला जमला नाही किंवा पहिल्या सोमवारचं करणं झालं नाही तर त्यांनी या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे ज्यांना पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहता आली नाही त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे, हे एक सोमवार जास्त धरायचं आहे. ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळेलच.
आता शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आपण पूजेमध्ये घेतलेले एकतर दूध, दही किंवा पंचामृत यांचा अभिषेक करून घ्यायचा. पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं, कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं आहे किंवा तुम्ही फक्त भस्म लावला तरीही चालेल. अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही लावला तरी पण चालतं. त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला एक पांढरं वस्त्र किंवा पांढरं कापड पाटावर किंवा चौरंगावर अंथरून घ्यायचं. त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे. तुम्ही स्टीलचं ताट घेतलं किंवा परात घेतली तरीही चालेल. म्हणजे काहींकडे वस्तू उपलब्ध नसतात तर मग मनामध्ये संकोच बाळगू नका. तर बघा, ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या किंवा तुम्ही बेलपत्र, जी आपली सुलट बाजू असते त्या बाजूने करून बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालते. त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा किंवा कापूस अर्पण करायचा आहे. एक बेलपत्र पालथं करून व्हायचं आहे. तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही? शिवलिंगामध्ये फक्त भगवान शिव नाही येत तर त्यांचा पूर्ण परिवार बसलेला आहे. त्यांच्यामध्ये श्री गणेश भगवान तर येतात, तर गणेश भगवानांना दुर्वा चालतातच. तसेच शिवलिंगालाही दुर्वा चालतात. महादेवांना सुद्धा दुर्वा प्रिय आहेत, कारण आपण पत्री पूजा करतो बघा हरितालिकेच्या वेळेस, तर तेव्हा महादेवांची पूजा करताना ज्या पत्री वाहिल्या जातात त्यामध्ये दुर्वाचाही समावेश होतो. त्यामध्ये पांढऱ्या फुलांचा फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं नाही तर मग सध्या कोणतीही फुलं तुम्ही शिवलिंगाला वाहू शकतात. मिळाल्यास धोत्र्याचं फळ, फूल, बेलाचं फळ हे तुम्ही भगवान शिवशंकराचे नाम जप करत असताना शिवलिंगावर वाहिली जातात. बघा, मुक्याने पूजा करू नये. दरवर्षी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवमूठ वाहिली जाते. तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत करताना शिवमूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तीळ हे धान्य वाहायचे आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे व्रत आपण सर्वजण एकतर हा उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकराच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, घरामध्ये सुखसमाधान नांदावं किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून या शिवशंकराचा आशीर्वाद मागत असतात. आणि शिवलिंगावर शिवमूठ वाहत असताना त्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवमूठ म्हणून अर्पण करायचे आहेत. इथे जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळ सुद्धा वाहता आले असते. तर एकच फरक लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तीळ शिवमूठ म्हणून वाहा. आपल्या उजव्या हातावर एक मूठभर पांढरे तीळ घेऊन त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ती मूठ उभी बंद करून शिवलिंगावर धरायची आहे आणि ते तीळ शिवलिंगावर हळूहळू मुठीत सोडताना म्हणावं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दीर जावांची नंदांची भरताळाची नावडती आहे, ही आवडती कर रे देवा, आणि सगळे तीळ वाहून द्यावे. आणि सौभाग्यवती महिलांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर अविवाहित पुरुष असाल तर अविवाहित मुलं मुली, ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल तर मग तुमचे लग्न झालेले असेल पण तुमचे पती या हयात नाहीत, म्हणजेच काय तुम्ही ब्रह्मचारिणी आहात, तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही. तर मग तुम्ही काय म्हणायचं, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल. तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत, म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही किंवा मग तुम्ही शिवमूठ वाहू शकला नाहीत, तर मग काय करायचं, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवमूठ म्हणून वाहायचं, कारण पहिली शिवमूठ तांदळाची असते म्हणून. त्यानंतर पांढरे तीळ हे धान्य शिवमूठ म्हणून वाहायचं आणि एकदमच तुम्ही शिवमुठीचा मंत्र म्हणू शकतात.
सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जास्तीचा सोमवार करण्याची गरज पडणार नाही आहे, कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या 2 शिवामुठी वाहून द्यायच्या असतात. फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणामुळे पूजा करता आली नाही किंवा शिवामूठ वाहता आली नाही तर मग यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा करू शकतो. बघा एकदा की शिवामूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे. एका हाताने घंटी वाजवायची म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हातामध्ये दीप अर्थात दिवा पकडायचा आणि त्याने ओवाळून घ्यायचं. आपण दही भाताचा, खडी साखरेचा किंवा पंचामृताचा नाही तर मग फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो. नैवेद्याच्या शेजारी पाणी ठेवायचं आहे. आता बघा दुसरा श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभ तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. कशा प्रकारे? सकाळी भगवान शिवशंकरांची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल तेव्हा पांडुरंगांची पूजा सुद्धा करा. तुमच्याकडे पांडुरंगांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता. भगवान शिवशंकराबरोबर करायची आहे. महादेवांचा काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याचबरोबरीने हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगांची सर्वात विष्णूसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकतात. फार काही वेगळं करायचं नाही आहे. जशी नेहमी पूजा करतो श्रावणी सोमवारी तशीच करायची आहे. पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच करायची आहे. फक्त उपवास सोडताना फरक लक्षात घ्यायचा. बाकी तसंच श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो. त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्न येतच नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी सुद्धा शंका आहे की 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे, तर त्या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची? तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडे केली जाते. स्मार्त एकादशी जी आहे ती संन्यासी लोक करतात. हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते की ज्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करा. त्यानंतर ही पूजा हे व्रत जेव्हा आपण करतो तर एखादा की शिवमूठ वगैरे वाहून झाली की त्यानंतर लगेचच तुम्ही शिवामुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे किंवा दिवसभरात म्हणा काही नाही तर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस का होईना ती आवर्जून वाचायची आहे. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की शिवपूजा ही कापूर आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करताना किंवा त्यांची लवत विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती करताना कापूर आरती अवश्य लावा. गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते. का? घरी पूजा केल्यानंतर हा अजिबात नाही आहे. तुमच्याकडे असेल तर ठेवा, नसेल ठेवलात तरी पण चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली अंघोळ वगैरे झाल्यावर शिवलिंगाला स्नान घालायचं किंवा शिवलिंग व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं. चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा. शिवलिंग देवाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तिथे स्थापन करून द्यायचा आणि जे काही निर्माल्याचं साहित्य असेल मग ते शिवामुठीचं धान्य असेल, त्याचबरोबर पान असतील, फुलं असतील तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाखाली किंवा झाडीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल. तरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दुसरं श्रावण सोमवारची पूजा त्याचबरोबर एकादशी असल्याचे उपवास कसा केला पाहिजे जेणेकरून दोन्ही उपवासाचे तुम्हाला लाभ मिळतील तसेच इतरही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबातच विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.